महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने घराघरात शिवजयंती साजरी अभियान। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने घराघरात शिवजयंती साजरी या अभियाना अंतर्गत विडी, यंत्रमाग व असंघटित कामगारांच्या मुलांना शिवाजी महाराजांच्या मूर्ती वाटप करण्यात आल्या। कामगार सेनेच्या वतीने घराघरात शिवजयंती साजरी या अभियाना अंतर्गत सुमारे 100 कामगार कुटुंबियांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे वाटप करण्यात आले। प्रारंभी कामगार सेना कार्यालयात शिवरायांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर विडी, यंत्रमाग व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कुटुंबातील लहान मुलांना शिवाजी महाराजांच्या मूर्ती कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी शिवाजी महाराजांचे अनेक पराक्रम व शूर कथा लहान मुलांना सांगितल्या आणि लहान मुला-मुलींनी शिवरायांचे गुण अंगीकारावे असेही प्रबोधन केले। यावेळी बालगोपालांनी व कामगार बंधू भगिनींनी जय शिवाजी जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। कामगार कुटुंबियातील सर्व बालकांनी शिवाजी महाराज मूर्ती मिरवणुकीने आपापल्या घरी मोठ्या उत्साहात व आनंदात घेऊन गेले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मूर्ती वाटप कार्यक्रमास रेखा अडकी, विठ्ठल कुऱ्हाडकर, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, जितेंद्र दारलू, शरणप्पा जगले, बालाजी भंडारी यांच्यासह कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज शिवजयंती कामगार सेना कार्यालय पद्मशाल चौक येथे साजरा करण्यात आली। या माध्यमातून शिवाजी महाराजांचे कार्य, शिवाजी महाराजांचं रयतेचा राजा असं त्यांना मानलं जातं आणि 18 पगड जातींना एकत्रित करून त्यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापना केली। हिंदवी स्वराज्य स्थापना करताना हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना त्यांनी बंधुत्ववाद स्वीकारलं आणि आपला एक कीर्ती संपूर्ण या जगामध्ये पसरले। असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने परत एकदा आम्ही अभिवादन करतो। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।